महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा सीएसटी लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचे आपलं सेशन जी महाराष्ट्रातली महावितरणनी विद्युत सहाय्यकची ऐतिहासिक भरती घेतलेली आहे किंवा सुरू आहे, घेतलेली आहे म्हणण्यापेक्षा सुरू आहे, त्याच भरतीच्या संदर्भामध्ये पण आजचा हा अपडेट आहे. कारण आजच्या या अपडेटमध्ये आपल्याला पुन्हा नवीन काहीतरी त्यांनी शोध लावलेला आहे आणि तो शोध आपल्याला दर्शवलेला आहे की नेमका आम्ही काय शोध लावला, तर तेच आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की अशा प्रकारचे अपडेट आपण टेक्निकलचे ते आपल्याला नेहमी देत असतो, त्याच्यामुळे चॅनलला जोडून राहणं ते तुमचं काम आहे. अपडेट पाहिजे असेल तर ठीक आहे. आता हा जो अपडेट आहे तो एकदम दिलखुलास पद्धतीने दिलेला आहे आणि भरती आता लिहिलाच आहे मी तर दिलखुलास बिलकुल, कारण की भरतीच ऐतिहासिक आहे. त्या ऐतिहासिक भरतीचाच ऐतिहासिक आता पुन्हा दिलखुलासपणे अपडेट आलेला आहे. म्हणजे अपडेट असा की जे गैरहजर विद्यार्थी होते त्यांना पुन्हा कागदपत्रे पडताळणी करता बोलवलं. आता मला कधी कधी प्रश्न पडते की हे जे अपडेट देणारे म्हणजे कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते झोपताना मला असं वाटते की त्यांनी विचार करत राहते की उद्या काहीतरी काय नवीन करता येईल आपल्याला किंवा काहीतरी काय इतिहास घडवता येईल, ते सर्व झोपताना विचार करते की काय असं वाटते आणि पुन्हा सकाळी उठले की आपल्याला नवीन अपडेट बिलकुल द्यायला तयार असतात. ठीक आहे. आता या अपडेटच्या मागे नेमकं त्यांचं षडयंत्र आहे की काही कारण आहे तर ते त्यांनाच माहीत आणि देवालाच माहीत की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. ठीक आहे. पण आपण त्या अपडेटला बघू नेमकं अपडेट काय आहे आणि त्याच्यातला आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतो. पण त्यापूर्वी जर कोणी नवीन कार्यकर्ते असतील आपले जे आता अभ्यासाला जोडणारा किंवा जोडले असतील किंवा जोडणार त्यांना माहिती पोहोचवून द्या की आपल्या ॲपवरती आजचा शेवटचा दिवस आहे. गणेश चतुर्थी निमित्त 20% ऑफ आहे सर्व कोर्सेसवर. आजचा शेवटचा दिवस आहे, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवून द्या पहिले. आता विषय अपडेटचा, तर त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिलेला आहे. प्रसिद्धी पत्रकामध्ये बाकीचा कचरा जे लिहिलेला आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, जे महत्त्वाचं आहे ते सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे याच्यापूर्वी रिझल्ट लागला, रिझल्टसाठी बोंबलाबोंब झाली, परीक्षेसाठी बोंबलाबोंब झाली, रिझल्ट लावला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण तसंच. आता ते व्हेरिफिकेशन 20 आणि 22 ऑगस्टला पार पडलं. 20 ते 22 म्हणजे 20, 21, 22 तारखेला पेपर पण झाला आणि आपलं व्हेरिफिकेशन पण होऊन गेलं. ठीक आहे. आता झालं, सर्व निपटलं, लग्न झालं, सर्व झालं. परंतु पुन्हा त्यांना काहीतरी एक नवीन सुचलं. काय सुचलं नवीन ते बघू. आता बघा, ज्या विद्यार्थी खरंच काही कारणास्तव अब्सेंट होते किंवा पोहोचू शकले नाही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट, आम्हाला काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही. पण ते किती विद्यार्थी आहे आणि ते किती विद्यार्थी असतील याचा तुम्ही विचार करू शकता की तुमच्याच जवळचे किती विद्यार्थी आहे. जर तुम्ही याच्यातले असाल की परिस्थितीमुळे किंवा परिस्थितीमुळे पोहोचू नाही शकले तर कमेंटमध्ये कमेंट करून ठेवून द्या, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की नेमकं किती विद्यार्थ्यांसाठी हा नवीन अपडेट घेऊन आले. तर ठीक आहे. आता इथं म्हटलं आहे की तथापि सर्व झालं. ठीक आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेल्या अतिवृष्टीचा म्हणजे अति पाऊस येणार आहे असा इशारा दिला होता. इशारा दिला म्हणजे काय, आला अशातला भाग नाही, इशारा दिला होता. मग त्या सर्व परिस्थितीमुळे काय झालं की विद्यार्थी पोहोचू शकले नाही. आता असं वाटलं मला, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा वाचलं तर माझ्या मनात असं आलं, यांना असं तर नसलं वाटत की जे 1700-2000 विद्यार्थी अब्सेंट आहे ते या पाण्यामुळे पावसामुळे अब्सेंट आहे, असं तर नसेल वाटत ना. असं वाटत असेल तर त्यांच्यासारखे मूर्ख लोक या जगातच नाही आहे असं मी समजून चालतो आणि तुम्ही पण समजाल. कारण की तुम्हाला माहिती आहे अपडेट असे घेऊन येतात की म्हणजे मला द्यायला लाज येते, तुम्हाला ऐकायला वाचायला पण लाज येत असणार. एवढे खतरनाक अपडेट घेऊन येतात आणि एवढ्या वेळेस ते देत असतात की म्हणजे मी तर थकून गेलो यांच्यापैकी. मी विचार करता की आता नवीन काहीतरी करणार, पण हे भरती संपायचं नावच घेत नाहीये. आता कोण्या दिवशी संपते, तुमचा पगार कोण्या दिवशी येते त्याची मी वाट बघतो. ज्या दिवशी तुमचा पगार आला त्या दिवशी मी मोकळा श्वास घेईल, म्हणजे हे दलिंद्रीपणा यांच्या म्हणजे पुन्हा पगायची आपल्याला गरज पडणार नाही, म्हणजे काही काळ विश्रांती मिळणार आपल्याला. ठीक आहे. बरं, तर मग कारणांमुळे कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित राहिल्याने, ठीक आहे, म्हणजे मग त्यांना माहीत झालं अनुपस्थित राहिले बा. मग उमेदवारांनी पुनश्चता, लक्षात घ्या, पुन्हा काय केलं, कागदपत्रे पडताळणीबाबत विनंती केली आहे. आता हा जो शब्द आहे ना याच्याकडे एकदम गांभीर्याने लक्ष घ्या. म्हणजे आपलं जे डिपार्टमेंट आहे महावितरणचं किती म्हणजे संवेदनशील आहे. काय की फक्त विद्यार्थ्यांनी विनंती केली की आम्ही पाऊस असल्यामुळे येऊ शकलो नाही तर आमचं डबल व्हेरिफिकेशन घ्या. त्यांचं डबल व्हेरिफिकेशन घेत आहे. पण 2 महिने झाले पोरं बोंबलत आहे, महिना झाला पोरं बोंबलत आहे की सर्वांचे मार्क आम्हाला पाहू द्या, सर्वांचे मेरिट नंबर आम्हाला पाहू द्या, तुम्ही पारदर्शकपणे भरती घ्या.
ते त्यांना विनंती दिसत नाहीये. शेवटी पोरं कोर्टात गेले. आता कोर्टातून मागणी करता की सर्वांचे मार्क दाखवा, पारदर्शकपणे ठेवा. नाही, मार्क ठेवले लपवून गुलदस्त्यामध्ये. आता गुलदस्ता कधी खोलायचा तो त्यांनाच माहीत. ते विनंती कोणाची दिसत नाही. मी सांगतो तुम्हाला, अख्ख्या महाराष्ट्रात ह्या ज्या विद्यार्थ्यांनी विनंती केली असेल, काही यांचा विरोध नाही आहे, मला विरोध नाही आहे ना, तुम्हाला पण नसणार, तर पण विनंती केली आणि पटकन त्यांनी डबल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलं आणि हजारो विद्यार्थी विनंती करताय की आम्हाला सर्वांचे मार्क बघायचे की नेमकं कोणाला किती मिळाले, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मिळाले, आउटसोर्सवाल्यांना 2-2 मार्क दिले का, काही थांग पत्ता नाही. एवढी दलिंद्री आहे. पण आता काय बोलणार, म्हणजे बोलायला बसलं तर दिवसभर बोलता येते. एवढे त्यांनी अपडेट दिले आणि एवढ्या विनंत्या ऐकतात की आता विचारच नका करू. आता यांची विनंती होती, त्यांनी ऐकली, चला ठीक आहे, काय हरकत नाही, आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही. सबब शेवटची संधी म्हणून, पुन्हा याही शब्दाला लक्षात घ्या, शेवटची संधी म्हणून त्यांना आता शेवटची संधी देत आहे. तुम्हाला हाच शब्द जर तुम्हाला मी दाखविल ना, आपलं जेव्हा नोटिफिकेशन आलं ना तेव्हापासनं 5 वेळा आपली तारीख वाढवली कशाची, फॉर्म भरण्याची, आणि प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये लिहून देत होते की आता ही शेवटची संधी, याच्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. असं करत करत आम्ही 5 वेळा फॉर्म भरले, 5 वेळा तारखा वाढल्या. अशा यांच्या शेवटच्या संध्या, म्हणजे एवढं त्यांचं पक्क शेवटची संधी आहे. आता हे लिहिली तर खरी आहे शेवटची, तर पुन्हा आहे की काय तर माहीत नाही. उद्या चालून मला विनंती करावं लागेल की माझंही बाकी आहे, पुन्हा तारीख वाढवून टाका. अशातलाच विषय, फक्त मार्क दाखवणार नाही, कारण ते गुलदस्त्यात ठेवले, तर गुलदस्ताचे फुलं असे बोर विखरले जातील म्हणून ते गुलदस्त्यामध्ये टाकून ठेवलंय. ठीक आहे, शेवटची संधी म्हणून अशा गैरहजर उमेदवारांना त्यांचा वर्ग करण्यात आलेल्या, म्हणजे त्यांना काय करायचं, जे विद्यार्थी गैरहजर होते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये त्या दिवशी जाणून बुजून कोणी गेलं नसणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, तर या अपडेटमुळे का नाही ते विद्यार्थी पुन्हा जातील. म्हणजे जो गॅप पडला होता अब्सेंटचा, तो गॅप का होणार, पुन्हा कमी होणार. म्हणजे कलाकारी झाली. ही काय झाली, कलाकारी झाली. म्हणजे हे सायंटिस्टच्याच लेवलचे सर्व वरती बसलेले आहे असं मला वाटतं. म्हणजे यांना कोणत्या विनंत्या आहे, कोणतं काय करता यांनाच समजते की नाही, तर मोठा प्रश्न पडला आहे. आणि ते पहिल्यापासून पडत आहे. तुम्हाला वारंवार मी सांगत पण असतो. आता म्हणजे मला एवढं बोलणं येत आहे म्हणजे एवढं सारं बोलणं आहे की संपणार नाही. पण आता मी अपडेट तुम्हाला संपवून देतो. ठीक आहे, आता जे विद्यार्थी गेले नाही त्यांनी काय करायचं आहे, याच्यापूर्वी जे लिस्ट लागली होती वेबसाईटवरती, त्याच्यामध्ये कोणाला कोणता झोन दिलेला आहे, तो सर्व झोन सेम त्याच झोनमध्ये जायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्याच झोनमध्ये जायचं आहे, त्याच कार्यालयामध्ये, त्याच पत्त्यावरती 9 व 10 सप्टेंबरला जायचं आहे, सकाळी 10 वाजता. किती वाजता, सकाळी 10 वाजता काय करायचं आहे, मूळ कागदपत्र घेऊन, कोणते कागदपत्र, काय कागदपत्र, याच्यापूर्वी आपण ऑलरेडी नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि ऑलरेडी तुम्हाला ते सर्व माहीत आहे. ठीक आहे, आता जायचं आणि तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या. जे कोणते विद्यार्थी खरंच सुटले असतील ॲक्च्युअलमध्ये, त्यांना खूप खूप शुभेच्छा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि डिपार्टमेंटसाठी खूप सारी दलिंद्री शुभेच्छा. का पुन्हा असेच अपडेट घेऊन येत जा आणि पोरांचा जिंदगीचा धिंगाणा चालू द्या, काही टेन्शन नाही. पुन्हा 4-5 वर्ष चालली भरती तरी पोरं गप राहते, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे, आता मग त्याच्यानंतर कागदपत्रापासून सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे. वेबसाईटवरती संकेतस्थळावर जायचं. मग प्रक्रियेनंतर गैरहजर उमेदवारांची, म्हणजे याच्यानंतर जर तरी तुम्ही गैरहजर राहाल तर तुमची दखल घेतली जाणार नाही. पण आता उद्या जाऊन मी उभा होतो, मग माझी पण विनंती ऐकाल आणि पुन्हा एखादा अपडेट दिलं, पुन्हा व्हेरिफिकेशन करणार. आता बघा, याचा परिणाम काय होऊ शकते की आता यांनी 9 आणि 10 सप्टेंबर पर्यंत यांचंच व्हेरिफिकेशन पुन्हा म्हणजे लांबणीवर नेलं. आता बघा, इथे 2 ऑप्शन आहे. कोणते 2 ऑप्शन, आता तुम्हाला मी 10 सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला 23 सप्टेंबरची तुम्हाला तारीख दिली आहे. किती, 23 सप्टेंबरची तारीख दिली आहे. तोपर्यंत आपला हा प्रोग्राम निपटायला पाहिजे. म्हणजे जसं ठरवल्या गेलं होतं त्या पद्धतीने ते निपटायला पाहिजे आणि निपटू शकते आत्ता पण, त्याच्यातले काही हे नाही. पण आता याच्यापूर्वीचे जे 9 दिवस आहे, म्हणजे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या या दिवसामध्ये बघा, म्हणजे सध्या तरी परिस्थिती अशी आहे की यांचं डॉक्युमेंट होत राहील. ज्यांचं सर्व काही क्लिअर आहे त्यांना मे बी 1 ते 8 पर्यंत जॉईनिंग देऊन द्यायला पाहिजे. ठीक आहे, मी काय बोलतो, जॉईनिंग देऊन द्यायला पाहिजे. पण हे नवीन शोध लागल्यामुळं मे बी होऊ शकते की 10च्या नंतर तुमची जॉईनिंग होणार. पण एवढं नक्की की या महिन्यामध्ये आपला विषय संपून जाईल. घटस्थापनेच्या पूर्वी तुमचा विषय क्लोज व्हायला पाहिजे आणि क्लोज होऊन पण जाईल. ठीक आहे, पण आता यांच्या मनामध्ये जर काही पुन्हा वेगळं असणार, काळं पिवळं, काय म्हणतो आपण त्याला, काळं पिवळं म्हणतो. जर त्यांच्या मनात काळं पिवळं असेल तर मग आता विषय गंभीर होईल आणि मग आपण पण गंभीर विषय करायचा, ते नंतर बघू. पहिले आपण यांचं काय आहे तर पाहून घेऊ पहिले. ठीक आहे, तर हा असा अपडेट होता आपल्या 28 ऑगस्टचा. ठीक आहे, तर हा अपडेट असाच जर आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला तर नसेल पण सेशनसाठी लाईक करा. मला माहिती आहे की प्रत्येकाला हा अपडेट आवडणार नाही, तर आवडला, मी असं म्हणेल आवडला नाही तर तुम्ही डिसलाईक कराल, तसं नाही. सेशन तुमच्या कामाचा वाटला असेल किंवा
या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे नवीन काही कार्यकर्ते आहे त्यांना आवर्जून सांगा की आपल्या ॲपवरती CST लॉन्चपॅडच्या आजच्या दिवस शेवटचा दिवस आहे, 20% ऑफ चाललेला आहे. सर्व कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता इच्छुक असल्यास, जबरदस्ती 0. ठीक आहे. तर असा अपडेट होता, ऐतिहासिक भरतीतला एक दिलखुलास अपडेट होता, कारण की सर्व त्यांच्या बापाचा आहे, त्यांना वाटते ते तसे अपडेट देऊ शकतात. ठीक आहे. तर इथे या सेशनला थांबवतो, ब्रेक घेतो. धन्यवाद.